पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे कांदा लिलावाचे आजचे दिनांक 31 ऑगस्ट 2020चे कांदा बाजारभाव। शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण कांदा बाजारभाव पाहताना दिनांक पाहत जा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कांदा बाजारभाव कोणत्या दिवशीचे आहेत। तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून। पिंपळगाव बसवंत येथे आज 20,350 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 501 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,551 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,090 रुपये क्विंटलपर्यंत होते। पिंपळगाव सायखेडा येथे 5,680 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,400 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,651 रुपये क्विंटलपर्यंत होते। देवळा येथे 9,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 800 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,575 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,730 रुपये क्विंटलपर्यंत होते। राहता येथे 6,508 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,550 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,000 रुपये क्विंटलपर्यंत होते। कळवण येथे 15,150 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,550 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,945 रुपये क्विंटलपर्यंत होते। मनमाड येथे 3,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 350 रुपये क्विंटलपर्यंत होते। सर्वसाधारण 1,500 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,660 रुपये क्विंटलपर्यंत होते। नाशिक येथे 6,765 क्विंटल कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,400 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,575 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव येथे 7,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,640 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,927 रुपये क्विंटलपर्यंत होते। येवला येथे 7,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,500 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,850 रुपये क्विंटलपर्यंत होते। आंधरसुल येथे 4,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,500 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,833 रुपये क्विंटलपर्यंत होते। मुंबई येथे 6,797 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 1,200 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,550 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,900 रुपये क्विंटलपर्यंत होते। अहमदनगर येथे 24,823 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 700 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,600 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 2,000 रुपये क्विंटलपर्यंत होते। नेवासा गोडेगाव येथे 21,586 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,100 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,600 रुपये क्विंटलपर्यंत होते। श्रीरामपूर येथे 11,373 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 750 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 1,150 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,600 रुपये क्विंटलपर्यंत होते। सोलापूर येथे 14,879 क्विंटलची आवक आली होती। कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते। सरासरी 800 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,875 रुपये क्विंटलपर्यंत होते। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।